आता फक्त फास्टॅग किंवा UPIनच टोल द्यावा लागणार आहे। 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर रोख पेमेंट पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। सर्व टोल पेमेंट केवळ डिजिटल म्हणजेच फास्टॅग किंवा ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जातील। देशात संपूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय महामार्ग टोल प्रणाली विकसित करण्यासाठी आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर रोख पेमेंट पूर्णपणे बंद करण्याचा विचार करण्यात आलेला आहे। तर ही प्रणाली लागू झाल्यानंतर सर्व टोल पेमेंट केवळ डिजिटल म्हणजेच फास्टॅग किंवा UPI माध्यमांद्वारेच केली जातील। या प्रस्तावाचं उद्दिष्ट इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाचे एकत्रित फायदे मिळवणं आणि टोल प्लाझा ऑपरेशनची कार्यक्षमता तसंच विश्वासार्हता वाढवणं आहे। डिजिटल परिवर्तनामुळे लेनची क्षमता वाढेल, टोल प्लाझांवरील गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकेल, पेमेंट प्रक्रियेत पारदर्शकता आणि एकसमानता येईल। एकंदरीतच ही प्रणाली लागू केल्यास महामार्गावरील प्रवास सोपा होऊ शकणार आहे। फास्टॅगमुळे देशातील टोल संकलन प्रणालीमध्ये लक्षणीय बदल गेल्या काही वर्षात 98% अधिक फास्टॅगच्या वापरामुळे देशातील टोल संकलन प्रणालीमध्ये लक्षणीय बदल झाला आहे। आताच्या घडीला बहुतेक टोल पेमेंट वाहनांवर बसवलेल्या RFID आधारित फास्टॅग वापरून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वीकारलं जातं आणि त्यामुळे टोल प्लाझावर अखंड आणि संपर्करहित प्रवास शक्य होतो। राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर UPI पेमेंट सुरू करण्यात आले, ज्यामुळे प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध झालेत। डिजिटलायझेशनला चालना मिळण्यास मदत झालेली आहे। टोल प्लाझा नियमांनुसार एखादं वाहन वैध फास्टॅग शिवाय टोल प्लाझामध्ये प्रवेश करतं आणि रोख रक्कम भरतं तर त्याला लागू शुल्काच्या दुप्पट शुल्क आकारलं जातं।